मनवनी शरण जावे सर्व भावे देवा देवाची सर्व भावे देवा मनवनी शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे तो हा उत्तरील पार भव दुस्तर दुस्तर नदीचा भव दुस्तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा उत्तरेल पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा हा दुस्तर नदीचा मने साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुकाने साक्षी आले तरी ते केले प्रगट तरी ते केले प्रगट तरी ते केले प्रगट तरी केले प्रगट तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार हो भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार उतरील पार उतर नदीचा सर्व भावे देवासी मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी मनवनी शरण जावे सर्व भावे देवासे मनवणी शरण जावे मनोभावे देवासे मनवणी शरण ओ भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा दुस्तर भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरेल पार अरे विठो पार कुमाजी विठो पार तो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 बोला कुंडलिक वरदार विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय श्री संत श्याम महाराज की अगस्त्य मुनी महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय शंभोदेव भगवान की जय पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. मनवनी शरण जावे हॅलो तुला ट्रबल कमी करायचं सर्व भावे देवासी तो हा उतरील पार थोडा बेस देणार थोडा आवाज कमी करा वाटल्यास भवदुस्तर नदीचा
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. तुका म्हणे साक्षी आले अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत भवदुस्तर नदीचा तू हा उतरील पार. सर्व भावे देवाशी मनवणी शरण जावी. विठ्ठला विठ्ठल 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 उमापती महादेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गोमाता बोलो रे भाई सब मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पंढरीच्या देवराय पंढरीचा देवराय पंढरीच्या देवराय ओ पंढरीचा देवराय हरी दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी. निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा विरमस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका
आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रुती देका ताळ मृदंग श्रुती ताळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथ 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 जया पूजली आदरी पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोका जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभू जय जय माकन चोराता हृदय हे चौपाळून यावले वरी बैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा वडनेर भैरवकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी वैष्णव मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप कोणाचा बोला 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 तुकोबरायांचा माझा आवाज येतो तुकोबरायांचा निरोप कोणाचा माय तुकोबा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असं आहे वडनेर भैरवकर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही म्हणून कीर्तन एक पवित्र साधन आहे आपल्या पायातली बूट चप्पल काढून ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला आता आपण चांगली माणसं आहे पण आता पाठीमागं बसली त्याला माझा नाव गेला तुम्ही काय हेतून बसले मलाही सांगता येत नाही ठीक थोडासा VIP दर्जा झाला तुम्हाला वेळ नाही तर आम्हाला वेळ नाही मी वेळेत थांबणार कीर्तन कोणाचंही असो श्रद्धेने येऊन बसा हे मावल्या बघा कशा छान बसल्या ज्या म्हातारीला त्रास येते बिचारी बसली तर खुर्चीवर चालेल आता आपले चांगले चावंगले जवान गडी खुर्चीवर बसले त्याला माझा आमच्या नावेला जे त्याला काय करणार त्याच्यामुळे आता मी कीर्तन घ्यायची टाळायला लागलो बस झाली आता लय उपदेश झाला जगात थोडे कीर्तन करायचे पण मस्तीत मिलीन बाबा कीर्तन थोडे आहे कीर्तन हे काय हसण्यावर नाही बरं का चांगले ऐका जेणेकरून आमच्या जीवनात काहीतरी उद्धाराच्या दिशेनं मार्ग ठरेल अशी कुठं कीर्तन ऐका पण श्रद्धेनं ऐका त्याचं कारण असं मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो श्री आपल्याशी महाराजही जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो दुसरी सूचना अशी आवाज जरा पांगतो आम्ही गोते कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळी अपमान होणं एवढी दक्षता घ्या
का हो कीर्तन चांग होया हरिरूप. महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप येतो, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते ते कीर्तन आहे. ब्रह्मेभूत काया वतसे कीर्तनी भाग्य तरी देवाई सा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकोबारांचा आग्रह आहे आपण भगवंताची शरणागती करायची, पण ती कशी? सर्व भावे देवाशी मनवणी शरण. बर का हो तुकोबाराया? मग शिवानी आवाज करा. आम्ही जर परमात्म्याची शरणागती केली तर त्याचं फल काय? तो हा उतरेल पार. जे जन्म मृत्यूचे म्हणजे जी तो प्रवास सांगितला. जसे नदीला दोन तीर आहे, एक डाव्या बाजूचा एक उजव्या बाजूचा, तसं एक जन्माचा तसं एक मृत्यूचा. या तीरावरून जो प्रवास करून घेणार आहे तो परमात्मा आहे. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. दृष्टांत देतात का हो? खरोखर देव आमचा उद्धार करील, आम्हाला तारून नेईल का? महाराज म्हणतात बहुवाये करुणावंत. तो करुणावंत आहे, नुसता करुणावंत नाही, अनंत नामाने नटलेला आहे तो भगवंत. अनंत ही नाम जा. का हो तुकाराम महाराज, तुम्ही कोणाचं ऐकून सांगता की काय? महाराज म्हणतात नाही, ती माझ्या साक्षीला आला. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. आता जेवढा सरळ ताकदीने अभंग ऐकला तेवढा रिटर्न आहे तसंच ऐकायचं. बरं बरं. तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आली. अनंत नाम जा बहु आहे करुणावंत. भवदुस्तर नदीचा तुहा उतरील पार. सर्व भावे देवाशी मनवणी शरण लावी. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असेल. बिको कमी करून टाका वाटलंस. वैकुंठवासी ठकाजी अण्णा, अण्णा म्हणायचे लोक आदराने. भिकाजी अण्णा, भिकाजी अण्णा, सोनोजी जमदाडे, 4 मुली, 1 मुलगा संतोषराव. 4 मुली आहेत. सुरेखाताई, मला वाटतं गाजरवाडीच्या सगळ्या मुली त्या भागात दिलेल्या आहे. दावसवाडी, गाजरवाडी, नैताळ. आणि म्हणून सुरेखाताई असेल, शोभाताई असेल, सोनालीताई आणि विद्याताई, 4 मुली आणि 1 मुलगा. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या 4 मुलींना, 1 मुलाला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. सखुबाई नावाची पत्नी, हा संपूर्ण परिवार. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज शिंदे तथा आदरणीय आमचे अतुल बाबा महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक आदरणीय हरिभक्त परायण विवेक महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय आमचे काळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज. मी नेहमी सांगतो, जिथं स्वरांचं, जिथं चालीचं ज्यांच्या जीवनात मिलन करता येतं असे मिलंद महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण, अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड स्वभाव, नम्र स्वभाव आदरणीय आमचे अक्षय बाबा मकरंद वाडीकर महाराजांना दंडवत करतो. आज कधी कधी 1 मृदंग सेवक भेटत नाही, 3 4 4 मृदंग सेवक. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्त परायण आमचे मयूर बाबा महाराजांना दंडवत करतो. अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड मृदंग वाजवतात आदरणीय आमचे माऊली बाबा ज्ञानेश्वर माऊली, तुम्हाला दंडवत करतो. माझ्या प्रवीण महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी ही टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व साधकांना दंडवत करतो. हनुमानजी महाराज तुम्हाला दंडवत. दोन्ही शब्दार तुम्हाला दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. दादा
माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचा कृष्णादादा, माझ्या दादालाही दंडवते. हे कीर्तन आपण नुसता माऊलीचा दास असं नाव टाकलं, यूट्यूबला सर्च केलं की लगेच तुम्हाला हे सगळं कीर्तन ऐकायला मिळेल. म्हणून माझ्या दादालाही दंडवते. आदरणीय आमच्या दत्ताभाऊंचा गोड साऊंड आहे, दादांनाही दंडवत करतो. श्री संताची माता चरण साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्य श्री भिकाजी बाबांना उर्फ अण्णांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. या गावामध्ये अत्यंत आल्याच्या नंतर आदरानं, खरं तर राजकारणाची आवड नसलेला पण शेतीची फार आवड. आल्याबरोबर काही मंडळीने सांगितलं, महाराज द्राक्ष बागाची शेती म्हणजे ही फक्त अण्णांचीच कृपा. फार प्रेम करणारा माणूस, असा देव माणूस. आमच्या अरुण भाऊने सांगितलं, सकाळीच निघाले ते म्हणजे आमच्या भावांची सासवडी शिवनाथ भाऊची, मला वाटतं छानसा परिवार आहे, खूप गोड परिवार आहे. म्हणून ऐकूया. इथं जन्म झाला की मरावा लागतं. 12 वाजता बरोबर थांबायचं आपल्याला. 11:15 झाले आपल्या घरात. इथं जन्म झाला की मरावा लागतं. अण्णांचा फोटो लागला, एक दिवस आपला त्या फोटोमध्ये नंबर आहे. म्हणून श्रद्धेनं कीर्तन ऐका. जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही, ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. अजून एक मुद्दा सांगून जातो मी तुम्हाला. हा ग्रंथ मी का आग्रह करून आणायला लावला. कीर्तनकार मोठा असो छोटा असो, प्रत्येक कीर्तनात ग्रंथ ठेवा. त्याला वाटेल मी ज्ञानोबरांच्या देखत कीर्तन करतोय, मी कसं उड्या मारून चालणार नाही, मी कशी विनोद करून चालणार नाही. साक्षीला आहे ज्ञानोबराय, सांगावं वाटेल त्याला मी ज्ञानोबराय सांगावे, मी तुकोबराय सांगावे म्हणून. चला बोलूया ज्ञानोबरांशी आपण जरा. उपज येते नासे, नासिले ते पुनरुपे दिसे. ज्ञानोबराय सांगतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जे उपजत आहे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबराय, इथं एक दिवस जर मरणाचे, इथं जर जाण्याचे, तर आम्ही आलोय कशा करता. ज्ञानोबराय पुढे बोलतात आपल्याशी, देहाच्या गावालिया. आपलं गाव वडनेर भैरव नाही, पिंपळगाव नाही, नाशिक नाही. ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात, जीवाला 2 सोहळे वडनेर भैरव. एक सोहळा आहे जन्माचा, दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. भिकाजी अण्णाचे 2ही सोहळे झाले ज्ञानोबरांच्या भाषेत. जन्माचाही झाले आणि मृत्यूचा झाला. तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता? जन्माचा. कोणता दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही, तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला? इथं कोण राहण्याकरता आलं? ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया जिया परी. वा, आमच्या एकदा या ताई करता टाळी वाजा, खूप गोड हार्मोनियम वाजवते बरं. असं वाटत नाही आता इथं काही बिघाड झालेलं आहे म्हणजे. आम्ही सगळे स्वरप्रेमी माणसं आहे, तुम्ही पण आहे म्हणून फार श्रद्धेनं घेऊन बसला. ऐकूया आता पुढची. काय नाव आहे तिथे? श्रद्धा. बरं, वा, धन्यवाद, खूप छान. मग गाव ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरण आहे, जाणं आहे, अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. एक व्याधी सांगितली, नाथ महाराज म्हणतात, बलदिया बावे शरण जाता भेटी पाळी तसे तुझी जन्म व्याधी. अजून फजिती सांगितली, किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. बरोबर. तुकोबरांची भाषा किती गोड आहे. महाराज म्हणतात, ही एरजार आहे, त्यांची सरली आणि झाला सबल व्यापार. तसं ज्ञानोबराय सांगतात. विचारलं प्रश्न, अहो ज्ञानोबराय, अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मृत्यू ही एरजार आहे, ही संभवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात, त्याच्या करतात आलो. चला पुढची ओळी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरजारे. ज्ञानोबराय सांगतात, या देहाला येणं आणि जाणं संभवते. बरोबर. मग गाव ज्ञानोबराय, आम्ही काय करावं? या देहाला येणं जाणं जर संपवायचं असं तर ज्ञानोबराय पुढे पर्याय सांगतात. पुढे बोलतात, तरी जडजडून वाहिला आणि ये भक्तीची वाटेला जिया पावशी हवेन. ज्ञानोबराय सांगतात. मग त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता, बरं भक्तीची वाट काय आजकालची नाही, तुकोबरायचे एक प्रमाण ऐकूया मस्त. अनादी कालापासून आलेली ही पवित्र भक्तीची वाटे. तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात मिलिंद बाबा, आणि शरण जाऊन एक पवित्र भक्तीची वाट. काय भक्तीच्या त्या वाटा मजला वाव्या सुभता, मजला वाव्या सुभता, मजला
शोभता काय भक्ती त्याच्या वाटा मजदा वाजा शोभता मजदा वाजा शोभता मजदा वाजा शोभता. भांडता भांडता म्हणा प्रभू तुम्ही माझी आहे ना. तुम्हाला वाटलं नाही इथं कोणीच नाही. प्रभूला सांगा तुम्ही माझे आहे ना प्रभू. थोडं विको द्या. हमिंग होतो थोडंसं जागी होणारच थोडं हॉलमुळं होणारच. सांगा प्रभू तुम्ही माझे आहे ना मी तुमचा आहे हेही सांगा बरं का. ओ प्रभू हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम. ओ प्रभु तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. देवाला म्हणा मंदिरात जाऊन हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे रहोगे. जरा टाळी वाजवा मस्त बाकी जरा. चला 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 चला. तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. ओ प्रभु प्रभु हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे ओ प्रियतम जी. हरे राम हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे देवा हरे देवा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. देवाच्या मंदिरात जा म्हणा प्रभू तुम्ही माझी मी तुमचा आहे. तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहोगे हो मेरे प्रियतम. हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हम तुम्हारे रहोगे हो मेरे प्रियतम. पौषवारीला या हे मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा आणि म्हणा निवृत्ती राया निवृत्ती देवा मेरा नाथ तू नहीं मैं अकेला मेरे साथ नहीं मैं अकेला. देवाच्या वचनाचं मस्त भजन करा. साधनेत का हो काय भजनाशी मुरली ते आयुष्याला मिळालं हे भाग्य समजा. मी पुन्हा सांगेल श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं. इथं संत सांगतील म्हणून भाग्य समजायचं. भाग्य आली ती मनुष्य द्या. तुम्ही आपण भाग्यवान या मनुष्य द्याला. पहिलं भाग्य नरदे मिळालं. दुसरं भाग्य भारत देशात भरतखंडी नरदे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती
तिसरा भाग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाला. या महाराष्ट्राची मातीमध्ये संतांच्या समाधीनं पावन झालेली धन्य झालेली भूमी, जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश. संतांच्या नंतर जन्माला आलो, चौथं भाग्य. ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. पाचवं भाग्य ऐकता का? काय हो, अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची. बरवे झाले आजीवरी, सांगा देवा. नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येतवरी. उरले ते हरी तमा समर्पण, उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधने जावं. म्हणून तुकोबाराय सांगतात, म्हणून मनमोनी शरण जावे, मनमोनी शरण जावे, मनी शरण जावे, मनी शरण जावे, मनमोनी शरण जावे, मनमोनी शरण जावे. टाळी वाजवा मस्त पैकी. चार मुद्दे. शरण कोणी जायचं, शरण कुणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. शरण कोणी जायचं? शरण फक्त जाण्याला, मानवी जीवनाला आल्याच्या नंतर शरणागती करता येते. आपण मिळालं नाही हे मनुष्य जीवन. तुम्ही कधी ऐकलं का गाढव शरण गेलं? गाढवाला शरण नाही जाते. बरं, कोणी शरण जायचं? मानवी जीवन मिळालं, या मानवी जीवनाला आल्याच्या नंतरच देवाची शरणागती करता येते. कळालं आपल्याला? एक मुद्दा कळाला. मनुष्य जीवन मिळालं म्हणून शरणागती करायची. का शरणागती करायची? आता मिळालं, आता शरणागती करता येईल. परत मिळल ना मिळल, परत शरणागती करता येणार नाही. का हो, आता का करायची? पाठीमागच्या जन्मात शरणागती केली ना केली माहीत नाही, पण आता करता येईल म्हणून. बरं, कोणी शरण जायचं? याचं देहीकडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे. भाग्यवंत म्हणता या शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत म्हणता या शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. या अभंगात कोण्या देवाची शरणागती करायचं नाव नाही सांगितलं बरं का, नाव नाही सांगितलं. भाऊ आहे करुणावंत, अनंत हे नामजा. पण ऐका ना, कोणी शरण जायचं? मानवाने. या देह मिळाला म्हणून. पण तो भाग्यवान आहे जो भगवंताला शरण गेला. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. पंढरी रायाचं नाव सांगितलं शरण जाता असताना. का हो? त्या देवाला शरण जा. ऐका बरं का, अभंगाचा दुसरा मुद्दा सुरू झाला. कोणाला शरण जायचं? एक नाव ऐकलं, एक नाव ऐकलं. भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरी राया. अजून एक मत ऐकायचं. कोणाचं? वेदाचं. इथं वेदानं म्हणावं, इथं शास्त्रानं म्हणावं, त्या देवाला शरण जा. वेद अनंत बोलीला, युगाची साधीला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठे नाम गावे.
साथीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे दानंद बोलिला साई तुकाची साथीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम गावे दानंद बोलिला साई तुकाची साथीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. या देवाची शरणागती करा. वेदानं म्हणावं, शास्त्रानं म्हणावं, वेद आनंद बोलिला आरत युतुकाची साधिला विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे. कोणालाही शरण नका जाऊ. कोणाला शरण जायचं? देवाला शरण जायचं. का हो? जीवाने जीवाला नाही शरण जायचं, जीवाने जडालाही नाही शरण जायचं. जीवाने शरण जायचं एक तर संताला नाही तर देवाला. जीवाने जीवाला का शरण जायचं नाही? दृष्टांत घ्या सिद्धांत करता. वडनेर भैरवाचा त्याला 2020 ला खरूज झाली. काय झाली? बोला बोला बोला. त्यानं गाडीला सेल मारला आणि वणीला गेला. राम 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 राम. कुणाकडे येणं केलं? काय नाही म्हटलं, आपल्याला खरूज झाली या देहाला फार त्रास होतो. इथं एखादं हॉस्पिटल आहे का? तो म्हणे भाऊ तुम्हाला किती साली झाली? म्हणे 2020 ला. तो म्हणे मला 2010लाच होईल. काय म्हणे तो? नाही लक्षात आलं तुमच्या आल्या? अहो त्याला 2010लाच होईल. तो काय औषध सांगल याला? तोच रोगी आहे. रोग्याला रोगी कोण औषध सांगल? त्यालाच आजार झालेला आहे. समदुःखी माणसं असतात. हा तोय दुःखी, आपण आहे दुःखी. कधी सुखाचा विचार मांडणार आहे आपण त्याच्या पुढं? तो कधी सुख सांगणार आहे? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. इथं तो दुखी, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दन बहराई. दुख के कारण सुख देव तरी माया त्यागी. इथं समुद्र समुद्र इथं कोण करणार सुखाचा पत्ता? म्हणून जीवाने जीवाला नाही शरण जायचं, जीवाने जडाला नाही जायचं. जीवाने एक तर देवाला पंढरीनाथाला नाही तर संताला शरण जायचं. कोणी शरण जायचं? कोणाला शरण जायचं? का शरण जायचं? आता मिळालं परत मिळेल याची शाश्वती नाही. इथून पाठीमागे शरणागती करता आली नाही या अनेक देहामध्ये, पण आता करता येईल. 184 करा सोडवाना 184 करा सोडवाना विघाया शरणा पांडुरंगा विघाया शरणा 184 सोडवाना 184 करा सोडवाना विघाया शरणा पांडुरंगा विघाया शरणा 184 करा सोडवाना विघाया शरणा पांडुरंगा विघाया शरणा पांडुरंगा 184 करा सोडवाना विघाया शरणा पांडुरंगा विघाया शरणा पांडुरंगा. टाळी वाजवा बरं एकदम मस्त छान जरा. खूप छान. मी तुम्हाला वेळोवेळी का टाळी वाजवायला लावतो माहितीये का? वडनेर भैरवकर. मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. एवढं वाक्य घरी घेऊन जा. सन्मान करायचं शिका. जो भेटेल त्याला चांगलं म्हण. कोणाला नावा नका ठेवत बसू. कधीच नाही. म्हणा विवेक महाराज किती गोड मृदंग वाजवता हो तुम्ही. म्हणा मिलिंद महाराज निवृत्ती रायने किती गोड आवाज दिला तुम्हाला ज्ञानोबरायने. अक्षय महाराज किती गोड रियाज केला, किती सुंदर आवाज आहे तुमचा. जो भेटेल त्याला म्हणा. म्हणा ज्ञानेश्वर माऊली किती गोड गाता. म्हणा जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागला. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा. दृष्टांत घ्या. हे बघा, एखाद्यानं गाडी घेतली ना, माझा आवाज येतो ना? एखाद्यानं गाडी घेतली तर म्हणा वा तात्या किती छान गाडी घेतली बरं का तुम्ही. गरिबी होती तुमचीवाली, सायकल नव्हती तुमच्याकडं,
पण आता 4 चाकी गाडी घेतली, अभिनंदन तात्या तुमचंवालं. तात्यालाही बरं वाटेल आणि आपल्यालाही बरं वाटेल. यान तात्याची गाडी पाहिली आणि चौकात आला, त्याला विचारलं कुठं गेले ते, गाडी घेतली त्याने. कस काय गाडी? एक नंबर आहे. पण तुमचा चेहरा नाराज आहे म्हणे. तो समोरचा म्हणे त्याचं कारण आहे म्हणे काय, त्यानं हप्ते घेतली असेल. अरे घेऊ द्या ना जाळक्या, त्यांना हप्ते घेऊ दे, नाही तर कसे घेऊ. तू चांगलं तर म्हण, चांगली म्हणण्याची भावना ठेवा. कधी कोणाची निंदा करत नका बसू बरं का दादा. काय वेळ घालवता बसा. कबीर महाराजांचा पुरावा घ्या. हे निंदा, हे निंदा, हे निंदा, निंदा मत करना किसी की, हे सच्ची बात कबीर जी. इथं कोणाची निंदा आवश्यक, चांगलं म्हणण्याची भावना ठेवत चला. इथं कोणाचं वाईटच करू नका, कधीच नाही. आलोय ना, येताना रडत रडत आलो, जाताना हसत हसत जायचंय बरं का आपल्याला. या लोकांना भिकाजी बाबांची म्हणजे अण्णांची का आठवण होती? हसता माणूस होता, चांगला माणूस होता, हृदय चांगलं होतं म्हणून कोणी नाव घेतं ना. अरे आमचं नाव घेतलं, आठवण काढली तरी कोणाच्या तरी डोळ्यातून अश्रू यावी, असं जीवन असावं आमचं आलं. कबीर महाराज म्हणतात, हे कबीरा जब हम पैदा हम रोए, असं काय चांगलं कार्य करा. ऐसी जग रोए आमच्या करता जगाने रडावं, आम्ही हसत हसत निघून जावं, असं जीवन असलं पाहिजे. थोडंच आयुष्य दिलं ना, जो भेटेल त्याला चांगलं पा. 184ची करा सोडवण, का शरणागती करायची? कोणी कुणाला का आणि कसं जात असताना सर्व भावे देवासी. वा वा, हृदयामध्ये भाव ठेवा. तो भावाचा भुकेला, देव भावाचा. असं म्हणलं का तुम्ही ऐकलं का? देव बोकड्याचा भुकेला, देव कोंबड्याचा नाही रे बाबा, तो शुद्ध भावाचा भुकेला आहे. पण किती सांगावं या कारणावाल्याला. आता त्या विंचूरच्या पुढे गेलं की टोळ्या बसेल राहत्या त्या कारणाच्या. कधी बंद व्हायचे अंधश्रद्धेतून, कधी आपण बाजूला होणार. आज महिन्याला 1 बोकड्या हाणं बरा वाटेल, हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं बरं वाटेल. पण नाथ महाराज म्हणतात अशा घमेंडीत, अशा अहंकारात राहू नका. आज पाप केलं म्हणून उद्या कोणी विचार काय उत्तर देता काय उत्तर देता करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता ओशील तू तुका म्हणे कुठं ती हाडेन आपल्या नाडे रडतील. रडावं लागेल महाराज म्हणतात एक दिवस. म्हणतो भावाचा भुकेला. हा असं म्हणा, देवाला शरण गेलं ना आपलं जीवन धन्य झालं. किती गोड भजन असेल आहे का? भगवान तेरी शरण भगवान हो प्रभु मैं धन्य हो देवा तेरी शरण मैं धन्य हो गया. जन्मों की प्यास थी वो, जन्मों की प्यास थी वो, संपन्न हो गया. तेरी शरण मैं
तुझको अपना बना के मैं धन्य हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया हृदयामध्ये भाव ठेवा ठेवून जर शरणागती केली मनवणी शरण जावे सर्व भावे देवाची आम्ही सर्व भावनेनं हृदयामध्ये भाव ठेवून जर परमात्म्याची शरणागती जर केली तर त्याचं फळ सांगा तो उतरेल पार हो बढिया मौली बाबा तो हा उतरील पार त्याच्याशिवाय कोणी नाही ज्ञानोबा सांगा जो मज हो आनंद शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीच हे सामर्थ्य कोणातच नाही जन्म मरण नष्ट करण्याचं सामर्थ्य हे फक्त देवात आहे कारण का हे कोणाच सामर्थ्य असो ज्याला जन्मही नाही ज्याला मरणही नाही तो एक कार्य नष्ट करू शकतो असा येतो तो परमात्मा आहे असा जो परमात्मा आहे म्हणून तो हा उतरेल पार दुस्तर नदीचा तो उतरू शकतो का तो पार करू शकतो का तो तारू शकतो का मग कारण तो कसा आहे बहो आई करुणवंता
तो करुणावंत आहे. इथं करुणावंत फक्त दोनच आहे, एक देव आणि दुसरे संत. काय नाथ महाराज ज्ञानोबरांच्या बाबतीत बोलत असताना वर्णन करतात ज्ञानोबरांचं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पायी अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानावर. इथं भक्तावर करुणावन म्हणजे करुणावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पदित. इथं फक्त संत कृपावंत आहे आणि इथं देव कृपावंत आहे. वा वा, बहु आहे करुणा, बहु आहे बरं का तो, बहु आहे. त्याला तो करुणावंत आहे, त्याला तशी हाक मारा. द्रौपदीनं हाक मारली तशी हाक मारत आहे कधीतरी. हा, गजेंद्रनं हाक मारली तशी हाक मारा कधीतरी, येईल तो. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणाची हाक देईल हाके, हाक मारावी आणि परमात्म्याने यावं. तो करुणावंत. बरोबर. आनंद आहे नामजा, अनंत नामाने नटलेला आहे. एक गोपीचा भाव किती गोड आहे, ऐकता का? एक गोपी म्हणते बाई तुम्ही काही म्हणा कानाला, पण मला ते पटल मी तेच म्हणत. एक सखी म्हणते बाई कोही कहे गोविंद कोही गोपाला, कोही कहे गोविंद कोही गोपाला. अरे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया, कोही कहे गोविंद. ताळी वाजवा जरा, बहुत बढ़िया बढ़िया. एक टाळी. बरं वाटेल जरा भिकाजी बाबा त्यांच्या अभिषेक केलेलं हे कष्ट, हा परमार्थाचं जीवन. बरं वाटेल आजच्या दिवसाला सदार्थाला संतोषराव तुम्हाला आशीर्वाद देत असतील. भिकाजी बाबा वरून आणला तुका म्हणे आशीर्वाद कल्याण इच्छिती सदा त्यांचे. किती गोड साधक आहे, किती गोड मृदंग आहे, किती गोड टाळकरी आहे, किती गोड ऐकणारे. हो वा, खूप सुंदर, बहुत बढिया. आपण कीर्तनात वाजवलेली टाळी, केलेलं भजन जरा हरी भक्ती परलोकी येईल कामा, असं भजन असावं मस्जिदला. टाळी सुद्धा तेवढ्या प्रेमाने वाजूया मस्त पैकी. हे गोपी संते बाई कोही कहे गोविंद कोही गोपाला, कोही कहे गोविंद कोही गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. ती गोपी म्हणते बाई कोही कहे गोविंद कोही गोपाला, कोही कहे गोविंद कोही गोपाला. अरे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया. अजून एक कोणी म्हणते बाई, काय म्हणते बा, हे काना मैं तो सुध बुध कोही तेरे प्यार में, काना सब कुछ मुझे भूल गई तेरे से संसार. काना जोत जगा प्रीत लगा ओ देवा चरण में ले मुरली कोणी मुरलीधर मुरली वाले मुरली वाले. असा जो परमात्मा तो अनंत नामाने नटलेला आहे मस्त. बहु आहे करुणावंत आनंद हे नाम जा. काहो तुकाराम महाराज तुम्ही कोणाचं ऐकून सांगता का नाही? तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तुका, तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आली. आनंद हे नाम जा. बहु आहे करुणावंत. भवदुस्तर नदीचा तुहा उतरील पार, सर्व भावे देवाशी मनवणी शरण जावे. विठोबार कुमार जय
देवदुखारा निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाल मंगलबाई हो निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाल मंगलबाई शरण जावे सर्व भावे दिवाशी तोहा उतरील पार भवतस्तर नदीचा यथामती यथावकाश. बोलण्याच्या अगोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे नातरी बालक बडा बोली का वाकुडा विचका पावली ते चूज करुणे माऊली रे जे संपलं माझं जाता जाता एक विनंती संतांच्या भाषेतली. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ऐकता काय? राहू द्या 2 मिनिटं झालं. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का. आलेली सर्व भाविक मंडळी ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका असता पाठी राहता. पण गुरुवर फार प्रेम करा. टाइमपास म्हणू नका गुरु. काही नाही टाइमपास म्हणून गुरु केली. त्याला जरा 10,000 शिष्य दिसले तो तेवढे तिकडेच शिरला तो. ते एका भाविक भेटलं मला का हो इकडं कुठं तुमचे गुरु तर तिकडे आहे ना. त्यांचं ना आपलं पटत नाही म्हणे. आता आज काय श्रद्धा असेल तुझी कळी नाही असेल गाड्या त्याला. 2 मिनिटं दादा 2 मिनिटं संपू का? मला काय नाही. गुरु करा पण प्राणापेक्षा गुरुला जपा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नव्हे तुझा पाता नाही त्रैलोक. राहू द्या 2 मिनिटं भले देऊ नका पण 2 मिनिटं द्यायचे तुम्हाला फार श्रद्धेनं पण दावा. बसा गुरुच्या कृपेनं माळ घाला. ऐकता नाथ महाराजांचा ऐकूया आपण. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा काश म्हणले नाथ महाराज गंडे तोडे गळा. मी जाहीर सांगतो मी गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं ना. त्याचं कारण असं आहे भाविक मंडळी लोकांचा जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. तुम्ही मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. तुम्ही फक्त आता कीर्तन संपलं का तुमच्या येईन म्हणा येईन बाई जेवण करून जा. येईन बाई मध्ये मी खात नाही. काय झालं तिला खायला पहा तुम्ही म्हणा. आपण म्हणावं का खाते नाही. ते एका दरी चवलेले म्हणते का बाबाकडं काचं बाबान काचं काय माय. जायचं असेल तर पौषवारीला या पौषवारीला या. एक कपाळ निवृत्तीरायांच्या समाधीवर ठेवा. आपलं कपाळ आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार काय. कुठं जात बरं नुसतं तुमचं दुखणं थोडी इकडे ते दुख नाही. आपण म्हणा ये बा जेवण करून जा. हे बा म्हणतो ना आपण खात नाही वर्ष श्राद्धाचं दाव्याचं. ते पाहुणे विचारतात का खाते नाही. दाव्याचं वर्ष श्राद्धाचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो
कारणाला गेले नाही जड पडत त्याचा अंग. मग आमंत्रण असलं तरी जातो. ए दादा तुको भरायचं ऐकूया जरा ना, तो संतांचं ऐका जरा. तुम्हाला पटलं ना पटलं परत मला बोलू नका तुमच्या गावाला. तसे आता आमच्या इंदुरीकर दाजी म्हणायला फेटा पाहिला का मग येतच मला फेटा पाहिला का हात पाय तू करायचं. तुम्ही मला बोलू नका, नाही पटलं तर तुम्हाला परत. पण ऐका संतांचं. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून, बस एवढंच संतांचं ऐकू. तुकोबरायचं ऐका. कंडी मिरवा तुळशी व्रत करा. भजन करायचं तुकोबरायचं ऐकायचं बरं का. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोर पण भजन एवढं गोड करा की देवाने आपला स्वीकार करावा. अंगीकार ज्याचा अंगीकार स्वीकार करावा. केला नारायणी निंदितही त्याने वंद्य केली. कोणाचा स्वीकार केला? अजामेळ बिल्लीने तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. ब्रह्म हत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. मग आपल्याला का आपला स्वीकार करणार नाही प्रभू? पण गोड भजन करा. आई वडिलांची सेवा करायची हे तुकोबरायचंच ऐकायचं. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया आपण. सकळ तीर्थाची आधुरी जिय का माता पितरी. आणि म्हणून पूज्यश्री अण्णांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. अशी एखादी रात्र गेली नसेल या चारही मुलींच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल बरं का संतोषराव तुमच्या जीवनात, का तुम्हाला नानांची आठवण अण्णांची आठवण झाली नसेल. म्हणून निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आता या माहेरला तुम्ही किती वेळात आला म्हणून तुमचा बाप तुम्हाला दिसेल. आता दिसणार नाही चारी पोरींना. दीपावळीचा सण आला, रक्षाबंधनाचा सण आला का 8 दिवस बाप आधीच सांगतो पोरांनो झारे माझ्या लेकीला घेऊन या. असं म्हणणारा बाप आता त्या चारी लेकरांच्या जीवनात राहिला नाही. संतोषराव तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आता. या चारी बहिणींचा सांभाळ करण्याकरता तुम्हाला दोन्ही प्रेम द्यावं लागणार त्या बहिणींना. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो ताई, तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवते. मी उदाहरण पटवून देईल तुम्हाला, ऐका. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बापच आठवत होता. एखाद्या दिवशी काम करता करता घरात जर आई रागवली ना तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवते. एखाद्या दिवशी वडील रागवले काम करता करतात, एक आईकडे पळत जातं, आईच्या पत्राला धरतं, घट्ट पकडतं, ओढतं, आईला विचारतं, विनंती करतं, आई सांग ना ग बापांना मला मारू नको. तसा छाया देणारा बाप या 5 लेकरांच्या, संतोषराव आणि 4 बहिणी, म्हणजे 4 मुली आणि 1 मुलगा. ताई एखाद्या झाडाच्या सावलीला गेलं का थंडगार वाटतं, बरं वाटतं. तशी बापाची छाया आयुष्यभर असली का बरं वाटतं, या जीवनाला गारवा असतो. पण ते झाड नाहीसं झालं, त्या झाडाच्या जागी जाऊन बसा. एक कवी म्हणतो त्या झाडाच्या जागी जर जाऊन बसलं तर चटके सहन करावं लागतं. तसं झाड सावलीच आता झाड सावलीच झालरी कामगार झालरी कामगार बाप गेला आजच्या कीर्तनात आमच्या अक्षय महाराज आहे ना, अक्षय महाराजांच्या बापानं फार कष्ट घेतलं की माझं लेकरू गोड संप्रदायात सेवा करत, गोड नावा रूपाला येईल. आता लेकरू नावा रूपाला आलं आणि बाप अगोदरच निघून गेला. बापाचा स्वाभिमान का कमी असतो का? हे मृदंगाचार्य घडली ही बापाची पुण्य, ही गायक घडली ही बापाची पुण्य. निवांत जाऊन विचार करा. श्रावण महाराज जगताप नुसता महाराष्ट्राला बाप नाही सांगत, आमचा बाप आहे तेवढा सुखाती दादा. फार गरिबी भोगलेली आमच्या बापानं, फार गरिबी. 6 महिने घालायचे आमचे वडील. आमची आई 2021ला वैकुंठवासी झाली, सगळ्या महाराज म्हणलेलं माहिती आहे. आता आधार देणारा फक्त बाप आहे आमच्या जीवनात.
म्हणून आतापर्यंत मी 6 गाड्या घेतल्या, पण सेकंड घेतल्या. आता एक स्वप्न आहे फक्त, वडिलांच्या हातून एक गाडी शोरूमच्या बाहेर काढायची. एक गाडी फक्त. नाविन्य काहीतरी घ्यायचं, त्यांच्या हातून घ्यायचं. लई कष्ट केले त्यानं. एकदा बसून आपली वडील तीर्थयात्रा आळंदीला ज्ञानोबरायला निवृत्तीनायाकडे जाऊन आले की सफल झाला आपल्या जीवनातले कष्ट. तुकोबरायचं ऐकूया आपण. एक काम करा जीवनात, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. मी आज रोज फिरतो घरी, फक्त बाप नावाचा आधार आहे म्हणून फिरतो. हे तर सोपं गोष्ट आहे का? रोज पळपळे जीवनात. घरी सगळं कुटुंब, माझी लेक, माझी मंडळी, मुलगा तर विकास महाराजांकडेच आहे. रोज नातीला सोडायचं, जायचं यायचं, लय आनंद. तुम्ही या कधीतरी. तुकाराम बीजेचा उत्सव असतो, 1 दिवसाचा आहे. दरवर्षी 3.5 दिवसाचा असतो, यावर्षी 1 दिवसाचा आहे. कारण थोडासा आता जागेचा अभाव आहे, काम चालू आहे. मंदिराचं काम होतं पूर्णतःला, म्हणजे झालं आता. स्लॅब पडेल एवढ्या 15-8 दिवसात. या नुसता महाराज सांगतो की पाहायला तरी कधीतरी या बरं का. या तुमचं लेकरू म्हणून या, तुमचा भाऊ म्हणून या, पण या 1 दिवस. बीजेचा उत्सव असतो. असा निस्वार्थ प्रेम करणारा बाप पूज्य श्री अण्णा 1 वर्ष झालं. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा परिवार, सेवेचा योग कारण आमचे अतुल बाबा असतील. संतांचं ऐकलं तर भलं होईल तेवढी आता महाराजांची इच्छा आहे. नाही तर मी फार वेळेवर बंधन घेतलं होतं, मला अजून पुढं जायचं आहे कार्यक्रमाला. पण सांगितलं बाबा तेवढा पिंगळा मंत्री बाबा. पिंगळा ऐकण्या अगोदर एवढी सूचना ऐकली संतांची तर भलं होईल. गुरु करा, माळ घाला, भजन करा, गोड मस्तीत राहा, आनंदित राहा. अशी मस्ती असेल तर आपलं कल्याण होईल. जगाच्या कल्याण संताच्या विरोधी एवढाच येतोय. संताचं ऐकलं तर भलं होईल, पण संताचं नाही ऐकाल तर पुढं काय? ऐकता का मग? जरा ऐकूया. हे जरी नाही मग दुसरा येईल. हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरा येईल. हे जरी नाही हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरा येईल. हे जरी नाही सरत शेवटी बाळा काळ बांधून देईल. सरत शेवटी बाळा काळ बांधून देईल. आमची काय बाबा येईल. एका जनाचा देईल. आमची काय बाबा येईल. आमची काय बाबा येईल. आमची काय बाबा येईल. पिंगळा महादारी बोल बोलत रे का पिंगळा महादारी. पिंगळा महादारी बोल बोलत रे का पिंगळा महादारी. टाळी वाजूया मस्त बघितलं. हाताने टाळी वाजूया. वर्तमान कोणते नंद वर्तमान ओ वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोणते नंद वर्तमान ओ वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटके बोलो आम्ही 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 वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई अवघा 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 देगा ग. अवघा सागर देगा ग. अवघा सागर देगा ग. अवघा सागर देगा ग. शकुन सांगा बया अरे बाई माझे नाव. 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 टाळी वाजूया. महाराज शब्द ऐकूया आपण. कलियुगाची राधाई तोरी पुत्र तो होईल व्रता सोडून नारी तिला दारी. ऐसा शकून ऐकावा शकुन सांगा अरे बाई माझे नाव. शकुन सांगा बया अरे बाई माझे नाव. शकून नावाचं वचन ऐका. पुढचं हो ऐकूया. जरा टाळी वाजूया. ऐका दादा हो राई राई दादा. 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 ऐका
हात वर करायचं एकदा एक साथ एक टाळी मस्त धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोले बोले दरेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले दरेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले दरेगा पिंगळा महाद्वारी हरी पिंगळा महाद्वारी बोले बोले दरेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले दरेगा पिंगळा महाद्वारी एकदा टाळी वाजव मस्त पैकी विवेक महाराज एकदा टाळकरी मंडळी करता टाळी वाजूया मस्त पैकीच्या अक्षय महाराज मिलिंद महाराज प्रवीण महाराज अतुल महाराज माऊली महाराज जोरदार टाळी वाजूया मस्त बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जे विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग सर्व जमदाडी परिवार आमच्या एकदा श्रद्धाताई करता एकदा जोरदार टाळी वाजवा खूप छान पेटी वाजवली आमच्या छोट्या दिदी करताय टाळी वाजवा बस पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आनंदी राहा सुखी राहा देवाच्या सानिध्यात राहा पौषवारी जवळ आली निवृत्तीनाथ देवांच्या पौषवारीला या सर्वांना रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज